नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. मित्र हो, अजबच आहे काय, म्हणजे खरंच अजब आहे हो. म्हणजे बघा ना, आता पश्चिम बंगालमध्ये ममताच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा जो हृदयद्रावक पराभव करूनसुद्धा भाजपाला काही समाधान होईना. अजूनही ते काही ममताचा पिच्छा सोडवायला तयार नाहीत. म्हणजे भाजप म्हणा किंवा अमित शहा म्हणा किंवा नरेंद्र मोदी म्हणा, हे काही शांत व्हायला अजून तयार नाहीत. खरं तर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या 207 आहेत जागा, म्हणजे आमदार आहेत. तृणमूलच्या 80 आहेत. असं ते चालतं बलाबल आहे. म्हणजे भाजपचं प्रचंड बहुमत आहे. सरकार चालवण्यासाठी त्यांना काही जोडतोड वगैरे करायची काही गरज नाही. जोडतोड की राजकारण करायचं त्यांचं काहीच कारण नाही. विरोधात 60 आमदार असले काय आणि 80 असले काय फरक पडणार आहे बरं? म्हणजे भाजपच्या अधिकारी सरकारला खरं तुम्हाला सांगतो काहीही फरक पडत नाही. अगदी आरामात शुभेंदू सरकार निर्धास्तपणे 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकते, अशी आजची परिस्थिती आहे. आता असे असताना तृणमूलच्या 80 पैकी 60 आमदारांनी ममता बॅनर्जींचे जे वारसदार आहेत, म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांचं नेतृत्व झुगारीत सवता सुभा मांडला आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि या सगळ्या कारवायामागे भाजप असल्याची एक चर्चा आहे, आरोप आहे, मिथक म्हणा, अंदाज म्हणा. त्यामुळे माझ्यासमोर असा एक प्रश्न निर्माण झाला की काय कारण असेल बरं हे? म्हणजे भाजपने असं का करावं? अशी काय गरज पडली भाजपला? म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा 3 जादा जागा यावेळी तृणमूलला मिळालेल्या आहेत. म्हणजे विरोधी राजकारण करण्याचे जे सामर्थ्य आहे ते तृणमूलमध्ये आहे अजून. पण ममता आमदारकी हरल्या आहेत आता. म्हणजे त्यांच्या हाताला काही काम उरलेलं नाही. आणि 80 आमदाराच्या बळावर राज्यात राजकारण करत बसण्याचा त्यांचा काही स्वभाव नाही. म्हणजे ते संभवतच नाही. म्हणजे हे माझं त्याच्यामागे एक हे आहे बरं का. मला असं वाटतं की हे का असं झालं असावं. आणि त्या रिकाम्या बसू शकत नाहीत. त्यांचा स्वभाव रिकामा बसण्याचा नाही आणि त्यांच्या स्वभावाला काही औषध नाही. आता ममता त्यांच्या स्वभावाला अनुसरून राज्यातून खाली झाल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार, म्हणजे झाल्या असत्या. 80 आमदारांसाठी एक अभिषेक काफी आहे, असं त्यांचं सरळसोट गणित होतं की आपण आपलं दिल्लीचं राजकारण करावं. आता दिल्लीचं राजकारण म्हणजे संसदीय राजकारणात ममताचा पक्ष, म्हणजे लोकसभेच्या यांनी जर पाहिलं आपण बलाबलानी, तर हा 3ऱ्या क्रमांकात आहे. म्हणजे काँग्रेस 99, समाजवादी 37 आणि 3ऱ्या क्रमांकावर तृणमूलचे 28. पण असं जरी असलं तरी विरोधी आघाडीचे इंडीचे नेतृत्व म्हणजे आपल्याकडे असावे ही त्यांची जुनीच महत्त्वाकांक्षा आहे. आणि ती त्यांनी कधी लपवूनही ठेवले नाही. मागच्या एखाद्या वर्षापूर्वी तो झालाच होता तो. म्हणजे राहुल गांधी यांच्याकडे आघाडीचे नेतृत्व असूच नये असे इंडीतील, म्हणजे इंडी आघाडीमधील बरेच पक्षांना वाटते. आणि हे म्हणजे सार्वत्रिक आहे, सर्वांना माहीत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर बहुतांश पक्षाचा अजिबात विश्वास आता उरलेला नाही की ते काही विजय मिळवून देऊ शकतील, आघाडीला काहीतरी हे करू शकतील, असं काही वाटत नाही. आता आपलं एक येडं आहे संजय राजाराम राऊत, आणि हा त्याचा तरुण मालक पप्पू,
एवढंच काय ते त्यांना विश्वास आहे बा राहुलच्या करिश्म्यावर, पण बाकीच्या कोणाला नाही. आता पुन्हा उद्या परवा काहीतरी झुरळ दिल्लीत घुसणार आहे म्हणे, तर ते एक वेगळं टेन्शन आहे, ते एक वेगळंच राजकारण होणार आहे. म्हणजे अखिलेश आणि ममताचे संबंध कुणापेक्षाही चांगले, आघाडीमध्ये जे काही पक्ष आहे त्या पक्षांमध्ये ज्यांचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगले या दोघांचे संबंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये ममता खाली झालेली असताना विरोधी आघाडीचं नेतृत्व ते खेचून आणू शकले असते. आणि म्हणजे भाजपच्या दृष्टीनं हे अतिशय त्रासदायक झालं असतं, कठीण झालं असतं. त्यामुळे येथे तृण एकीकडे आणि मूल दुसरीकडे करण्याचं ऑपरेशन पार पाडण्यात आलं असावं म्हणजे भाजपकडून, असं मला वाटतं. म्हणजे काय ते जरा स्पष्ट सांगतो. म्हणजे पहा, गेल्या 12-14 वर्षात भाजपने अतिशय पद्धतशीरपणे राहुल गांधी यांची देशभर जी प्रतिमा केलेली आहे ती पप्पू अशी ही इमेज केलेली आहे. आज संपूर्ण देशात त्यांच्या पप्पू इमेजवर विश्वास आहे. त्यामुळे राहुलजी काही बोलले तरी कोणी सिरियस घेत नाही. म्हणजे ममताचे तसं नाही, तर आक्रस्ताळी आहेत, आक्रमक आहेत, पण तरी 3 टर्म मुख्यमंत्री होत्या. राज्यकारभार चालवण्याचा त्यांचा अनुभव आहे. भाजपला आक्रमक विरोध ते करू शकतात. आघाडीमध्ये थोडीफार जान आणण्याचा प्रयत्न ते करू शकतात. आणि हीच त्यांच्या दृष्टीने फार मोठी बाजू होऊ शकली असती, जमू शकली असती. राहुलच्या जागी ममता हे समीकरण मात्र भाजपला परवडणारे नव्हते, नाही, कधीच नाही. आणि त्यामुळेच भविष्यातील हा धोका लक्षात घेऊन भाजपने ममताचे पार पानदान वाजवण्याचा निर्णय घेतला असावा असे मला वाटते. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये स्वतःच्या राज्यातच ममताला जोरदार धक्का दिला तर काही खासदारही गळायला लागण्याची शक्यता आहे. तसं वातावरण दिसतंच आहे ना. आता खासदार जर कमी झाले तर त्यांच्या दिल्लीतील राजकारणाला पायबंद बसेल असं अमित शहांचं गणित असावं. आणि ते त्यांनी जर केलं असेल तर ती शक्यतासुद्धा नाकारता येत नाही आणि त्याच्यात काही गैरही नाही. त्यामुळे ममतांचे राजकारण पार नेस्तनाबूत करण्यासाठी तृणमूल आमदार फोडण्यामागे कमळाचा वास जर कुणाला येत असेल तर त्यात फारसे गैर म्हणता येणार नाही, वाटत नाही. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटूया. धन्यवाद.